नमस्कार. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग ठाणे यांच्यातर्फे दर गुरुवारी जे प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं ध्यान घेतलं जातं त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज प्रत्यक्ष आणि ऑनलाईन म्हटले पण पावसामुळे प्रत्यक्ष कोणी येऊ शकलं नाहीये. त्यामुळे हम्म, आजचा विषय आपण घेतोय स्ट्रेस किंवा टेन्शन. जनरली मेडिटेशन कडे लोक ज्या कारणाने वळतात ते हे कारण आहे की कारण की आपल्याला माहितीये की स्ट्रेस आणि टेन्शन घेऊन त्याचे जे काही परिणाम आपल्या शरीरावर होतात म्हणजे हळूहळू लक्षात येतं. आपली ती एक सवय बनते स्ट्रेस घेण्याची, टेन्शन घेण्याची, ओव्हर थिंकिंगची. आणि मग त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात. आणि मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर मग ते सांगतात की नाही, तुम्हाला शांत म्हणजे असं मेडिटेट केलं पाहिजे वगैरे वगैरे. तर आपण टेन्शन किंवा स्ट्रेस हे कोणत्याही स्वरूपाचं असू शकतं. म्हणजे अगदी आता लहान मुलांना सुद्धा अभ्यासाचं, प्रोजेक्टचं, याचं त्याचं टेन्शन येऊ शकतं. त्यात काही प्रमाणात आपणही जबाबदार असतो की आपण त्यांना टेन्शन देतो आणि काही प्रमाणात ते घेतात असंही असतं. तर ते मध्ये एक ऍडव्हर्टाईज लागायची. त्याच्यामध्ये असा तो म्हणायचा की धक्का क्यों दिया. मग तो म्हणायचा, मैंने धक्का दिया लेकिन तुमने क्यों लिया. तर तसं आहे की ते टेन्शन आपण क्यू लेता है तुम टेन्शन असं आहे ते. तर आपण ते घेतो. कोणी आपल्याला देत नसतं पण तरी पण आपण घेतो. तर म्हणजे हे कशामधलंही टेन्शन तुम्ही मनात घेऊ शकता तुमच्या संकल्पामध्ये की कुठच्या टेन्शन स्ट्रेस मधून तुम्हाला रिलीफ पाहिजे. एक म्हणजे कामाचा ताण, ऑफिसचं टेन्शन किंवा फायनान्शियल काही असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. किंवा नात्यांमध्ये सुद्धा असू शकतं काही टेन्शन की बऱ्याचदा असं होतं की थोडंफार काहीतरी बोलाचाली होते आणि मग नंतर ते टेन्शन असं वाढत जातं आणि मग एक प्रकारे ते म्हणजे काय रिव्हर्सच होत नाही. काही आपण ते घालवण्यासाठी काही बोलायला जावं तर त्याचाही एक वेगळा वेगळा परिणाम होतो वगैरे अशा टाईप आपण अनुभव घेत असतो. तर हे टेन्शन म्हणजे कोणत्याही प्रकारचं तुम्ही घेऊ शकता. जसं मुलांना असतं, अभ्यासाचं असतं, परीक्षेचं असतं किंवा अगदी एखादं म्हणजे ऑफिसमध्ये विशेषतः आजचा विषय हा ऑफिस मधल्या ह्यांच्यासाठी जास्ती हे आहे. पण तरी सुद्धा सगळेच जण आपण तो करू शकतो. आपण म्हणजे आपण जे काम करतो, मग कोणत्याही प्रकारचं काम असू दे, घरातलं असू दे, बाहेरचं असू दे किंवा आपल्या आवडीच्या कामाचा देखील कधी कधी आपल्याला स्ट्रेस येतो. कारण की ते आपण स्वतःच एक हे लिमिट घालून घेतलेलं असतं की मला एवढं एवढं परफॉर्म करायचंय किंवा एवढं एवढं अचीव करायचंय. हे टार्गेट आपणच सेट केलेलं असतं आणि मग ते नाही झालं तर आपणच त्याचं टेन्शन घेतो. तर मध्ये एक लेख असा वाचला होता. तो छान माझ्या लक्षात राहिला या स्ट्रेसच्या अनुषंगाने. मला तो आठवला की समजा एक ग्लास पाण्याने भरलेला आहे. म्हणजे हा अर्धा पाण्याचा ग्लास आणि अर्धा भरलेला ग्लासची नाहीये स्टोरी, ही वेगळी आहे. तर आता अर्धा म्हणजे ग्लास एक पाण्याने भरलेला आहे आणि तो आपण असा धरलाय की आपण असा हात ताट ठेवून आपल्याला धरायचा आहे, तो पकडून ठेवायचा आहे. तर काय होतं की काही वेळ आपण तो म्हणजे पकडू शकतो. नॉर्मल असतो आपण, काही टेन्शन नसतं, काही त्रास नसतो. मग अजून थोडा वेळ जातो, मग हळूहळू आपला हात भरत येतो की हात दुखायला लागतो. मग हळूहळू त्याचं पेन असं शिफ्ट होत जातं. मग हळूहळू ते वाढत जातं. मग आपल्याला त्या कशाला हा पकडायचा आहे ग्लास, पकडायलाच पाहिजे का, खाली ठेवला तर काय होईल, असं तसं. आवाज येत नाहीये का माझा? येतोय येतोय. ओके. मग ज्यांना येत नाहीये ना त्यांनी त्यांच्या कम्प्युटर किंवा फोनचा व्हॉल्यूम मोठा करून बघा. कारण की बाकी सगळ्यांना ऐकायला येतंय.
तर तो ग्लास आपण जो धरून ठेवलेला आहे तो म्हणजे आपला हात खूप दुखायला लागतो, ते पेन वाढत जातं, मग आपण अजून त्याच्याबद्दल विचार करत राहतो की काय म्हणजे कशालाच पकडायचं आहे, काय गरज आहे, हे पकडून काय होणार आहे, ग्लास ठेवून देते आता, असं तसं, मग आपलं त्याच्याचकडे सगळं लक्ष जातं. पण आपण हा विचार करत नाही, म्हणजे आता त्या ग्लासला तुम्ही ऑफिसच्या कामाचं किंवा ज्या गोष्टीचं आपण टेन्शन घेतलंय त्याचं त्याचं हे द्या, त्याचं प्रतीक आहे असं समजेल. तर त्या गोष्टीचं नाव असं होतं की पुट द ग्लास डाऊन. म्हणजे आपण जे अननेसेसरीली होल्ड केलेलं आहे ते जस्ट तुम्ही खाली ठेवा. जसं ऑफिस मधलं टेन्शन आपण घरी कॅरी करतो, घरचं टेन्शन ऑफिसमध्ये कॅरी करतो, तर ते जस्ट खाली ठेवून द्या. तुम्हाला ते होल्ड केलं पाहिजे असं काही नाहीये, जस्ट खाली ठेवून द्या. तर हे इतकं खरं तर सोपं आहे, पण आपण ते कधी कधी कठीण करून ठेवतो, कारण आपल्याला सोप्या गोष्टी करायला आवडत नाही. आणि आपल्याला असं वाटतं की कठीण गोष्ट केली की आपण फार ग्रेट, पण त्याने मग आपल्यालाच त्रास होतो. हे काही असे आपले बिलीफ असतात की ज्याने आपल्याला त्रास होत असतो, पण आपल्याला हे लक्षात येत नाही की हा त्रास या बिलीफमुळे आपल्याला होतोय, तर तो बिलीफ आपण सोडून द्यावा. तर असं आपण आज स्ट्रेस स्ट्रेस हा विषय घेतलाय. तुम्ही कोणताही घेऊ शकता जो तुम्हाला वाटतोय. आणि जर समजा तुम्हाला स्ट्रेस नसेल तर चांगलंच आहे. तुम्ही जेव्हा केव्हा स्ट्रेसमध्ये असाल तेव्हा आज आपण जे करणार आहोत ते तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला स्ट्रेस रिलीज करता येईल. तर आजचा आपला विषय आहे स्ट्रेस रिलीज. याच्यामध्ये कोणाला काही शंका किंवा प्रश्न असेल असं वाटत नाहीये, पण असला तर विचारू शकतो. हा, बोल स्मिता. स्ट्रेससाठी जर का तुम्ही बोलताय की आज नसेल वाटत तर नाही केलं, तर मग ते थॉट प्रोसेस कशी असणार मग? काय फॉलो करायचं? जस्ट स्ट्रेसला तुम्ही म्हणजे आता जे जे आपण म्हणतो की टेन्शन आपण एखाद्या गोष्टीचं घेतो किंवा एखाद्या ह्याच्यात काही डिस्कम्फर्ट असेल, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल नात्यामधलं आपल्याला टेन्शन असेल किंवा आपल्याला फायनान्शियली हे असेल, तर ते घेऊ शकता. आणि नाहीतर नुसतंच तुम्ही स्ट्रेस असं काही स्ट्रेस म्हणून इमॅजिन करा. कधी कधी आपल्याला जाणवत नाही की आपल्याला स्ट्रेस आहे, पण तो असतो बॅक ऑफ माइंड. ओके. किंवा आपण त्याला काहीतरी वेगळं नाव दिलेलं असतं की हा, हे तर होणारच आहे, परीक्षा आहे मग टेन्शन तर येणारच आहे, किंवा दुसरं काही असेल, किंवा घरी पाहुणे येणार आहेत मग थोडंसं टेन्शन असणारच आहे, किंवा काहीतरी प्रोग्राम आहे आणि त्याचं सगळं काम आपल्यावर आहे, तर मग हा, हे होणारच आहे, असं आपण कधी कधी त्याला गृहीत धरतो त्या गोष्टींना, पण त्याचा एक स्ट्रेस आपल्याला नकळत येत असतो. तर त्यामुळे कोणताही विषय तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही, त्या नुसतंच स्ट्रेस, तणाव, ताण तणाव असं घेतलं तरी हरकत नाही. चालेल, थँक्यू. तर आता आपण डोळे मिटून घेऊया. मनामध्ये कोणताही एक स्ट्रेस तुम्ही घेऊ शकता की जो आपण रिलीज करणार आहोत. किंवा काही वेळा आजारपणाचं, म्हणजे जर काही आजारी वगैरे कोणी असेल, घरात काही टेन्शन प्रॉब्लेम असतील, तर त्याचंही एक टेन्शन असतं आपल्याला. कोणी आजारी असेल किंवा असं काही, तर तेही तुम्ही घेऊ शकता की हे कसं निभावणार किंवा काय होणार, अशा प्रकारचं. तर आपण एक ओंकार करूया. इनहेल. ओ. या ओंकाराची स्पंदनं संपूर्ण शरीरावर पसरली आहे. श्वास अगदी सहज येतोय जातोय. संपूर्ण शरीर शिथिल केलेलं आहे.
आजचा संकल्प करायचा आहे की जो काही स्ट्रेस आहे तो मी संपूर्णपणे काढून टाकलेला आहे. तणाव, तुम्हाला जो शब्द सूट वाटतोय त्याच्यासाठी सगळा स्ट्रेस रिलीज केलेला आहे, रिलीज झालेला आहे माझ्याकडून. काही स्ट्रेसशी रिलेटेड काही शब्द असतात पर्टिक्युलरली, विशेषतः जे ऑफिसमध्ये काम करतात त्यांच्यासाठी. तसे तुमच्यासाठी जे शब्द असतील की ज्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस जाणवतो. मग ते कामाचं प्रेशर, टार्गेट, बजेट किंवा अजून काही असतील, असे शब्द उच्चारल्यानंतर तुम्हाला शरीरामध्ये कुठेतरी स्ट्रेस तो जाणवेल. किंवा स्वतःलाच प्रश्न विचारायचा की कुठे बरं ताण आहे माझ्या शरीरामध्ये, कुठे स्टोअर करून ठेवलाय मी ताण. कदाचित अननोईंगली कुठेतरी शरीरावर हा ताण आपण साठवून ठेवलेला आहे. छातीमध्ये असेल, खांद्यामध्ये असेल, पोटामध्ये असेल, डोक्यामध्ये असेल. एक प्रकारचा स्ट्रेस आपण साठवून ठेवलाय आणि जणू काही तो स्ट्रेस म्हणजेच आपण, असं आपण आपल्याला समजू लागलो आहोत. तर आता त्या स्ट्रेस मधून एक पाऊल मागे यायचंय, वन स्टेप बॅक, आणि त्या स्ट्रेस कडे साक्षी भावाने बघायचं. एक स्टेप, एक पाऊल मागे आलोय आणि सगळा स्ट्रेस आपला तिकडेच राहील, आपण मात्र मागे आलेलो आहोत आणि आपण बघतोय या स्ट्रेस कडे. डिटॅच झालोय आपण या स्ट्रेस मधून. कसं बरं फिलिंग आहे हे? एखाद्या अंगरख्याप्रमाणे आपल्या अंगरखा जसा आपण काढून ठेवतो, सेपरेट करतो, तसंच हा स्ट्रेस आपण सेपरेट केलाय आणि तो आता गळून पडलाय अंगरखा. स्ट्रेसचा अंगरखा गळून पडलाय. आणि आता खूप हलकं हलकं असं वाटतंय. जे खरं तर कॅरी करण्याची काहीच गरज नव्हती, ते आता आपण काढून टाकलंय, रिलीज केलंय. वी हॅव पुट द ग्लास डाऊन. आणि आता हे जे हलकेपणाचं फिलिंग आहे त्याचा खूप छान असा अनुभव येतोय आपल्याला. जसं एखाद्या शांत समुद्रकिनारी जाऊन किंवा धबधब्याच्या जवळ जाऊन, एखाद्या नदीच्या जवळ जाऊन जसं शांत असा अनुभव येतो, तसाच आपल्याला अगदी शांत, स्ट्रेस फ्री असा अनुभव येत आहे. मला जेव्हा केव्हा असा ताण वगैरे जाणवेल तेव्हा ही प्रक्रिया मी परत करत आहे, करणार आहे. मन, मेंदू, शरीर यांच्यावर पसरत जाणारा ताण मी मोडून काढत आहे. त्याच्याकडे साक्षी भावाने बघितल्यामुळे मला हे करणं सहज शक्य झालं. मगाशी जिथे तुम्हाला ताण जाणवत होता, स्ट्रेस जाणवत होता,
आता तुमच्या लक्षात येईल की तो संपूर्णपणे निघून गेलेला. आपण तो काढून टाकलाय, अंगरख्याप्रमाणे काढून टाकलाय तो. आणि आता याच शांत तरल अशा अवस्थेत आपण काही अफर्मेशन्स म्हणणार आहोत. म्हणजेच आपल्या मनाला आपण काही पॉझिटिव्ह वाक्य सांगणार आहोत की जी आपल्या मनात खोलवर जातील. हे प्रत्येक वाक्य 3 वेळा म्हणायचे, पुटपुटल्याप्रमाणे, म्हणजेच उपावशुवाणी. मी तुम्हाला सांगताना मोठ्या आवाजात सांगेन, पण तुम्ही पुटपुटल्याप्रमाणे, म्हणजे स्वतःच स्वतःला ऐकू जाईल एवढ्या आवाजात म्हणायचं. अगदी मनात नाही आणि एकदम मोठ्यांनी पण नाही. जणू काही तुम्ही स्वतःशी बोलत आहात अशा प्रकारे ही वाक्य म्हणायचे. मी अतिशय सक्षम आहे. आय एम इंटरनली अँड एक्सटर्नली स्ट्रॉंग अँड पॉवरफुल. मी अतिशय सक्षम आहे. मी अतिशय सक्षम आहे. माझ्याकडे काम पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळ आहे आणि मला तो वेळ पुरत आहे. माझ्याकडे काम करण्यासाठी भरपूर वेळ आहे आणि तो मला पुरत आहे. माझ्याकडे काम पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळ आहे आणि तो मला पुरत आहे. माझ्या सर्व कलिग्सचे, सहकार्यांचे मला भरपूर सहकार्य मिळत आहे. माझ्या सर्व कलिग्सचे मला संपूर्णपणे सहकार्य मिळत आहे. माझ्या सर्व कलिग्सचे मला पूर्णपणे सहकार्य मिळत आहे. मी माझ्या कार्यावर, माझ्या कामावर एकचित्त, एकाग्र होत. आय फोकस ऑन माय वर्क. मी माझ्या कामावर एकचित्त होत आहे, एकाग्र होत आहे. मी माझ्या कामावर एकाग्र होत आहे. मी सगळ्या शंका, जसं की कधी, कुठे, केव्हा, या सगळ्या शंका सोडून देत आहे. मी सगळ्या शंका सोडून देत आहे. मी सगळ्या शंका सोडून देत आहे. आय फोकस ऑन सोल्युशन्स. आय फोकस ऑन सोल्युशन्स. आय फोकस ऑन सोल्युशन्स. माझे काम मी नेहमी चोखपणे पूर्ण करत असते आणि आजही ते करत आहे. माझे काम मी नेहमी चोखपणे पूर्ण करत असते किंवा असतो आणि आजही ते करत आहे. मी माझे काम नेहमी चोखपणे करत असते किंवा असतो आणि ते आजही करत आहे.
मी वर्तमान काळावर आजवर लक्ष केंद्रित करत आहे. मी वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करत आहे. मी वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करत आहे. मी आता या क्षणी सर्व ताणतणाव सोडून दिले आहे. आय रिलीज स्ट्रेस नाव. मी आत्ता या क्षणी सर्व ताणतणाव सोडून दिले आहेत. मी आत्ता या क्षणी सर्व ताणतणाव सोडून दिलेले आहेत. ही सगळी वाक्य आपण स्वतःला सांगितलेली आहेत आणि आता आपल्यात एक आत्मविश्वास जागृत झालेला आहे. प्रत्येक कुठलंही काम करण्यासाठी आपण आता एकदम रेडी आहोत आणि ते वेळेमध्ये पूर्ण आणि योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी आपण आता एकदम तयार झालेले आहोत, रेडी आहोत. हा आत्मविश्वास घेऊनच आपण एक ओंकार करणार आहोत आणि त्या ओंकाराच्या स्पंदनांबरोबरच हा निर्माण झालेला आत्मविश्वास प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवणार. इनहेल. ओ. या ओंकाराच्या स्पंदनांबरोबर संपूर्ण शरीरात पसरलेल्या आणि आपण जागृत केलेल्या आत्मविश्वास याचा अनुभव घ्यायचा आहे. प्रत्येक पेशीपर्यंत तो स्पंदनांबरोबर पोहोचलाय, व्हायब्रेशन्स बरोबर पोहोचलेला आहे. आणि आता 3 ते 4 दीर्घ श्वास घ्यायचे. दोन्ही हात एकमेकावर घासायचे आणि त्याची ऊर्जा प्रथम डोळ्यांना देऊन संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचा आणि सावकाश डोळे उघडायचे. हरिओम. पाणी पिऊन घ्या. कोणाला काही सांगायचं असेल, आज हे मी विशेष करून ऑफिसला जाणाऱ्यांसाठी घेतलं होतं.
हॅलो. योगिनी, आय थिंक व्हिडिओ पॉज झालाय तुझा. हँग झालेला मगाशी. हा, पण आता दिसतच नाहीये. दिसतच नाहीये. हा म्हणजे कुठे गेली? मला वाटतं ती लॉग आउट झालीये का? काय माहिती, काय कळत नाही. कनेक्शन दिसत गेलेलं नाही. दिसेल, बाकी काही नाही. कनेक्शन गेलेलं दिसेल. हा, हो, असं वाटतं. एंट्री दिसत नाहीये कुठे पण. हा, येईल 2 मिनिटात येईल. नाही, आहे ग, ती दिसतीये. आत्ता आली. ओके ओके. नेमका माझ्या इथे वायफाय वाला आत्ताच आला काम करायला. ओके, मी सांगू योगिनी? अनुभव घेतला. हो, सांग ना. हो, मला बऱ्याच दिवसांनी करता आलं गुरुवारचं ध्यान. छान वाटलं. ऍक्च्युली सुरुवात करताना असंच वाटलेलं की आपल्याला काही स्ट्रेस नाही आहे आणि हा विषय नाही आहे आपला वगैरे, असं तसं. पण थोडस सरफेस होतात काही ज्या गोष्टी आपण अशा दाबून ठेवलेल्या असतात, जसं तू म्हणते की हे असंच असतं, ते तसंच होतं वगैरे असं. तर टाइम बाउंड ज्या गोष्टी असतात, तर करता आलं ते. छान वाटलं एकदम. जरा म्हणजे थोडक्यात त्याची नियोजन करावं लागेल हे क्लिअर झालं. म्हणजे नुसता स्ट्रेस घेण्यापेक्षा, जसं आपण म्हणतो ना, भरपूर असं लिस्ट असते आपली आणि प्रायोरिटीज वगैरे आपल्याला सेट कराव्या लागतात आणि उगाच बर्डन घेऊन बसतो, मला हे पण करायचं ते पण करायचं. तर ते थोडस बरोबर. म्हणजे वेगवेगळं करता आला तो भाग. काही गोष्टी ठेवायला लागतात काहीतरी उचलायच्या. पुढचं लांब जाऊन. हा हा. तर ते छान झालं. ओव्हरऑल मस्त वाटलं. म्हणजे थोडीशी आयडिया क्लिअर झाली याच्यामधून. असं स्ट्रेस असं नव्हता काही, पण जसं म्हटलं ना की काय घ्यायचं हा प्रश्न होता, तर त्याचं येता येताच उत्तर सापडलं. हो, म्हणजे आपण जेव्हा इंटेन्शन सेट करून जातो ना आपल्या ह्याच्यात, म्हणजे जसं रूट आपण मॅप मध्ये डेस्टिनेशन टाकून आपण ऑन करतो ना, तर बरोबर तो त्याचा रूट दाखवतो. तसं होतं आपलं. बरोबर बरोबर. की आतमध्ये काहीतरी असतं ते बरोबर येतं बाहेर. हा, म्हणजे आपण थ्रू आउट मेडिटेशन हेच म्हणतो ना की सरफेस करणं गरजेचं आहे. म्हणजे जे काय आहे ते आपण नाही म्हणून उगाच त्याच्यावर कवच टाकत असतो की असं हा, नाहीये मला आणि ते नाही. अननोन असतं माहिती, कधी कधी आपल्याला जाणवत नाही आपण घेतलंय हम्म, स्ट्रेस. बरोबर. पण ते छान वन झालं. स्टेप बॅक करता आलं का, म्हणजे त्याच्याकडे साक्षी भावाने बघता आलं हो का? हो हो हो, म्हणजे तेच म्हणते ना, त्याच्यातूनच असं समजलं की काय प्रायोरिटी केली. म्हणजे 10 आहेत कामं, त्यांचा स्ट्रेस आहे, पण म्हणजे बरोबर. पहिली 2 कोणती करायची आहेत, असं. म्हणजे 10चं हम्म. प्रेशर घेण्यापेक्षा सुरुवात करून एक एक सोडवा, नाही तर ते कायम 10च राहतात लिस्टमध्ये आणि काहीच बरोबर. सुटत नाही. तर तो बरोबर. एक थोडा आयडिया क्लिअर आली त्याची. गुड. असं मस्त वाटलं. ओके, गुड गुड. चल मी एक्झिट करते. हा, हो, चालेल चालेल. बाय. हो, बाय. मी बोलू? म्यूट झालीस. बोलू मी? हा, बोल ना. हा, मलाही असंच होतं की स्ट्रेस असा काहीच नव्हता. तर मला आधी वाटलं की मी हा विषय कसा घेऊ आज. पण डोळे बंद केल्यानंतर असं वाटलं की अननेसेसरी विचारांचं ओझं आपण खूप सारं वागवतोय. पास्ट मधल्या गोष्टी जे घेतोय तो स्ट्रेसच आहे. तर तो नाही बरोबर. घ्यायचा. ते बदलू शकत नाहीये. त्याला लेट गो करायचंय आणि पुढे चालायचंय. या थॉटने मी ते सगळं मेडिटेशन केलं. आणि जेव्हा आपण ओंकार घेऊन असं थांबलो शेवटी, तेव्हा असं जाणवलं की आय फील रिलॅक्स. म्हणजे डोक्यावरचं असं काहीतरी बॅगेज खाली ठेवलंय असं हलकं वाटलं मला.
आणि छान वाटलं आजचं मेडिटेशन मला. थँक्यू. योगिनी आवाज येत नाहीये. हा, ते मी हा. डिस्कनेक्ट होऊन परत कनेक्ट झाले ना हा. त्यामुळे. आणि मी हँग लीव होत. करू मीटिंग. हो चालेल चालेल. थँक्यू. थँक्यू. आधी कधी केलेल्या ध्यानाचे काही अनुभव असतील किंवा तुम्ही युट्यूबवर टाकलेल्या युट्यूबवर जे व्हिडिओ टाकतो त्याचे काही घेतले असतील तरी शेअर करायला हरकत नाही. आज पहिल्यांदी कोणी केलंय अटेंड? ओके, ठीक आहे. मी रिझ्यूम होतोय परत आणि मागे नेट. ओके, ज्योतिताई तुम्ही पहिल्यांदी अटेंड केलं का? हो, हो. हा. अनम्यूट येतोय का करता? त्यात पण मध्ये ड्रॉप झालं होतं माझं सिग्नल, त्याच्यामुळे मला ऑटोमॅटिक करता आलं. थोडा जर पावसाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे थोडा ड्रॉप झाले सिग्नल. ओके, चालेल. आपण आता थांबूया. आज लवकर संपलं नाही? हा. वेळेत संपलं. शिल्पा, तुला आज अपर्णा येणार होती, नाही आली. हा. शिल्पा, तुला काही आलं का, रिलेट झालं किंवा काही करता आलं? हो हो, ऑफिस स्ट्रेसचं मी घेतलंच होतं. लाईक थोडे पर्सनल हेल्थ आणि मेनली हेल्थ इश्यू, मेनली ऑफिसचाच घेतला होता आता. तर चांगलं वाटलं ऍक्च्युली. म्हणजे विचार करता करता काहीतरी सोल्युशन्स पण मिळाले त्याच्यावर, की ठीक आहे ह्या पद्धतीने आपण करू शकतो. और मे बी अपफ्रंट बोलून पण एखादी गोष्ट नाही येते तर सांगून त्याच्यावरती सोल्युशन मागू शकतो. बरोबर. हा, म्हणजे असं वाटलं की का हे करायचंय, वाय टू वरी, कोण काय बरोबर. करणार आहे. कधी कधी उगाच घाबरतो बऱ्याच गोष्टींना, की अरे एखादं समथिंग लाईक असं प्रेझेंटेशन बनव विच इज व्हेरी डिफिकल्ट काही टॉपिक्स वरती, तर ते ऐकलं तर एकदम स्ट्रेस व्हायला होतं ती गोष्ट. तर मग मी म्हटलं ठीक आहे, का घाबरायचं, नाही येत तर सांगता येतं, नाही येते गिव्ह मी रेफरन्स और गाईड मी सम बरोबर. असं वाटलं. सो इट इज गुड ऍक्च्युली, वेल गुड. हा, तेच म्हटलं ना की की म्हणजे आपल्याला वाटतं की फक्त ऑफिसमध्ये जाणाऱ्यांना टेन्शन असतं किंवा काय, पण तसा म्हटलं तर सगळ्यांचा विषय होता. म्हणून हा. मी की घेऊया. येस. पण ऑफिस मधला आयडेंटिफाय करता येतो आपल्याला ह्याचा हा. स्ट्रेस, येस, ते पर्टिक्युलरली हे करतात. डेडलाईन्स, टास्क, टार्गेट्स. हम्म. फक्त बाकीच्यांना तसं हे नाही करतात, आयडेंटिफाय नाही. ओके, चालेल. मग पुढच्या गुरुवारी भेटूया. या. आणि हे टाकेनच युट्यूब वरती.
मला एक छोटीशी गोष्ट शेअर करायची आहे. हो, सांगा ना. ती जे ओंकाराचं घेतलं ना, की हा. ओंकाराद्वारे सगळं स्पंदनांद्वारे तो आत्मविश्वास पोहोचतोय. ती कन्सेप्ट मला फार फार आवडली. म्हणजे असं हा. खूप एनर्जेटिक आपण जसं एखादं काही घेतो ना, ते सोल्युशन मिळाल्यासारखं मला झालं, की ते वा. भीतीवरती मात करता येईल बघ. कुठल्याही क्षणी बरोबर. आपल्याला देवावरती विश्वास असतो आणि एका क्षणी आपण सगळ्यातनं बाहेर होतो, की नाही बघ काहीच कशावरतीच नाही. पण बरोबर. तो ओंकार असं मला जाणवला छानपैकी. गुड. आणि माझ्या डोक्यात वेगळे पॉइंट्स होते खूप. ऑफिस आता सध्या वर्किंग हे नसल्यामुळे. तर मी त्या माझ्या प्रॉब्लेमशी रिलेटेड मला आता कसं बघता येईल साक्षीभावाने. आणि ती नाही. भीती म्हणा, टेन्शन म्हणा, मला त्यातनं अलिप्त येऊन ओव्हरकम कसं होईल. तर त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्स फॉर शेअरिंग. थँक्यू. कारण कधी कधी आता हे विषय मी घेते, पण म्हणजे तुम्ही सांगितलं तर मला कळतं की हा म्हणजे बरोबर आहे, किंवा हा विषय म्हणजे कसं होतं, दर गुरुवारी काय विषय घ्यायचा हा एक प्रश्न असतो ना. मग हा हा. साधारण जे आजूबाजूला त्या 3-4 दिवसात मी ज्यांना भेटले असेल त्यांचा जो विषय असतो तो मी घेते. पण तो रिलेट झाला की बरं वाटतं म्हणजे. नाही, आणि मी अगदी मेसेज करणार होती की आजचा विषय काय, पण म्हटलं नाही, आपल्याला अटेंड करायचंच आहे. आणि मला बरोबर काही ना काही मार्ग मिळत जातो. बरोबर. खरंय. आणि म्हणजे हे कसं आहे ना, की हे आपल्यावर काम करणं म्हणजे आपल्यासाठी हा थोडासा वेळ काढणं हे पण गरजेचं असतं. की आपल्याला तसं तर असतातच, बाकीची कामं नेहमीच असतात, पण जेव्हा आपण स्वतःसाठी एक पाऊल म्हणतो तसं पुढे टाकतो, तर मग देवही आपल्याला मदत करतो की हा ही स्वतःसाठी करते स्वतः. तर सॉरी, मी मध्येच इंटरप्ट करते. हा, नाही मला बोली. म्हणायचं आहे की कामं असतात पेक्षा ना, त्या प्रॉब्लेमकडे आपण चालढकल करत जातो. की आत्ता माझी गाडी सुरू आहे ना, ठीक आहे. असं करत करत आता ते 10 वर्ष झाली तरी आपण काही वेळेला बरोबर. त्याच ट्रॅकवरती असतो. बरोबर. बाकीच्या मदतीने, कुटुंबाच्या मदतीने आपलं पुढे पुढे जातो. पण आपल्याला आतमध्ये माहिती असतं आतमध्ये. की बरोबर. प्रगती ह्या गोष्टीमुळे नाही होते. मला ह्याच्यावरती काम हम्म. करायचं. पण ती जी भीती असते ना, ती 4 लोकांमध्ये आपल्याला बोलता येत नाही. की ते खरंय. असं काय म्हणतो आपण, डेकोरेटिव्ह ह्याच्यात असतं ना सगळ्या गोष्टी. हम्म. तेवढं चांगलं वाचणं, तेवढ्या पुरतं आता तुमच्यासारख्यांकडनं स्फूर्ती घेणं. पण हे कंटिन्युएशन मध्ये ट्रॅक वरती राहता येणं. मग ते बरोबर. मार्ग आपोआप मिळत जातात. म्हणजे आता कधी कधी मला कोणी म्हणतं की नाही, ते युट्यूबचं ऐकलं ना की ते हे पण येतं ते पण येतं. पण मला खरं सांगते, हे असे मेडिटेशनचे हे ना आपोआप येत जातात. की बरोबर. लेख म्हणा, आता त्याचं खरं काही कनेक्शन नसतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. पण माझ्यापर्यंत तो विचार येत जातो, तर मला असं वाटतं हे तुमच्या मेडिटेशनमुळे होतं. की हा आजचा पण मुद्दा ऑफिसशी रिलेटेड असला तरी मला कुठेतरी ते माझ्या प्रॉब्लेमशी कनेक्ट होऊन त्याच्यावरती सोल्युशन मिळालं. बरोबर. त्यासाठी खूप खूप हो, म्हणजे जनरली असं होतं ना, की आपल्याला वाटतं की ऑफिसमध्ये जाणाऱ्यांनाच टेन्शन आहे, त्रास आहे, स्ट्रेस आहे, पण बाकी सगळ्याच बाबतीत आपल्याला तो येतच असतो एक प्रकारचा. म्हणून मग मी हा घेतला. म्हणजे आधी मला तेच वाटत होतं की हा थोडासा लिमिटेड होईल का सब्जेक्ट, की नॉट फॉर एव्हरीवन, असा तर नाही ना होणार. पण मी म्हटलं की असतंच ना प्रत्येकाला काही ना काही. आणि आजकाल ते म्हटलं तसं की टेन्शन हे न्यू नॉर्मल असं लोकांनी ते नॉर्मलाइज केलंय, की हा ते स्ट्रेस असतोच, ते असतंच टेन्शन, असं नाहीये. आपण जर त्याला नॉर्मल करून टाकलं ना, तर ते पण आपल्यावरती हावी होऊ शकतं. सो आपण त्याला आणि तो जो बाहेरच ठेवायचं. क्षण आहे हम्म. तो त्याच्यावरती फोकस परत आला त्या ओंकारामुळे. आणि हा. 2 मुद्दे फार मला एकदम छान, म्हणजे वाचत असतो, ऐकत असतो, पण आता तुमच्यामुळे इम्प्लिमेंटेशनला ती सुरुवात होईल. की हो, बरोबर. आणि आपण जेव्हा असं अशा स्टेटमध्ये असताना हे अफर्मेशन्स म्हणतो ना, तर ते येस, जास्त इफेक्टिव्ह होतात. म्हणजे आपण असं मन आपलं पूर्ण शांत आहे, बाकी कसले विचार नाहीये. आणि म्हणजे एरवी आपण ठरवतो ही गोष्ट करूया, ती गोष्ट करूया, पण ती होत नसते आपल्याला. मग आपणच आपल्याला असे जर अफर्मेशन्स देऊ शकलो, तर ते आपण अंमलात आणू शकतो. म्हणजे त्यामुळे त्याच्या विचारांना पकडता आलं पाहिजे, पण निगेटिव्ह म्हणा किंवा पॉझिटिव्ह. तर मला आता हे 2 विचार छान आवडले आणि मी अगदी त्या क्षणी ठरवलं
की आता मी असं नोट बघून एक फ्रीजवरती किंवा असं लावते की सकाळी उठले उठले मला हे बघायचंय किंवा आरशासमोर बरोबर. की छान. उठल्यावर मला मी म्हणजे आता ती सध्या सवय पण केली तुमची मेडिटेशन ऐकायला हे करून की व्हॉट्सअप किंवा हे सकाळी 2 तास आणि रात्री 2 तास. रात्री तर नाही जमत पण सकाळी ऍटलिस्ट तिथून सुरुवात नाहीच करायची. मग हे असे बरोबर. अफर्मेशन्स आरशावरती मी लावून ठेवते. तर आजच्या लिस्ट मध्ये आता ते 2 आहे. थँक्यू. नक्की. छान. हो, असं आपण क्रिएटिव्हली आपल्याच म्हणजे आपल्यालाच कसं लक्षात ठेवता येईल की आपणच ते परत परत कसं बघू. मी पण एक असा ब्लॅक बोर्ड असतो म्हणजे आता ग्रीन बोर्ड असतो, असा हा एक हा बोर्ड करून ठेवलाय आणि त्याच्यावरती लिहित असते चॉकने. मग ते माझ्या चांगला तर ती म्हणजे प्रत्येकासाठी ते वेगळं असू शकतं. कोणाला बरोबर. ते वहीत लिहिलेलं बरं पडतं, कोणाला सो प्रत्येकाची स्टाईल, प्रत्येकाची आवड वेगळी असते. पण मग ते प्रत्येक वेळी आता आता पण तुमचं ऐकताना मी नोट्स काढल्या ते लिहिले 2-4 वाक्य अच्छा. पूर्ण डोळे बंद करून नाही केलं कारण कधी कधी ते थोडस आपल्याला लक्षात राहतं की नाही असं होतं ना की हा. मी कधी ऐकेन तर मी आता ते 2-3 ओळी असे ते पॉइंट्स लिहिले आणि आज अच्छा. ठरवलं की नाही हे मला आता लिहायचंय. हे झाल्यानंतर रात्री आज हे काम झालंच पाहिजे की ते परत रेकॉर्डिंग ऐकल्यासारखं स्वतःशी ते चिंतन मनन जे आपल्याला थोडंफार जमतं बरोबर. तसं की तो हो, मुद्दा परत त्यामुळे आणि बऱ्याचदा असं होतं ना की आपण आपल्याला सांगणं म्हणजे आपण आपल्यासाठी बरंच काही हे करतो पण कोणीतरी म्हणून ते असं आपण ऑडिओ ऐकला ना म्हणजे हा, कोणीतरी आपल्याला सांगितलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना स्वतःला माहितीच असणार आहेत. बरोबर. तरी सुद्धा कोणीतरी असं सांगितलं ना आपल्याला की ते आपल्याला म्हणजे फॉलो करायला बरं पडतं. गायडेड मेडिटेशनचा तो केलं फरक. जातं. हा. तर म्हणून त्यामुळे खूप म्हणून मी कृतज्ञ. ते लिहून माझा एक विचार आलेला मनात की लिहावं आणि आपण सांगताना सांगतो डोळे मिटून करा मग लिहून ते स्क्रीनवर शेअर करण्यात तसं काही हे नाहीये. म्हणजे जर बरोबर. कोणाला लिहायची असतील तर मग ते नंतर रेकॉर्डिंग ऐकून लिहू शकतील असं. बरोबर. हा त्यातलं आता जे काही सुटलं असेल तसं परत पण मला ते 2 मुद्दे वर्तमान काळातला तो क्षण आणि ओंकाराद्वारे ते सगळं बरोबर. द्वारे पोहोचतंय आपल्या ह्याच्यात. हा. ते मुद्दे फारच भावले आजचे आणि येस छान वाटलं. थँक्यू. थँक्यू. ताई ह्याचं तुम्ही कुठे लोड करणार आहे मेडिटेशन? संवाद सेंटरचं हे आहे युट्यूब चॅनल. तुम्ही संवादच्या कुठच्या ग्रुपवर आहात का? आहेत ना, संवादच्या मेडिटेशनच्या ग्रुपवर आहे. आपल्या विकासरांचा ते PYC लेक्चर जे चालू आहे त्या ग्रुपवर पण आहे. आणि आपल्या गीता अष्टवक्र गीता जी आपण वाचतो आता, सॉरी अष्टवक्र नाही, हा 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 गीता त्या ग्रुप वाचन हा त्या ग्रुपवर मी हे लिंक शेअर करेन आणि मग तो संवादचा जो चॅनल असेल त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मग तुम्हाला नवीन जेव्हा केव्हा येईल तेव्हा मिळेल. चालेल, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. ओके. ठीक आहे चालेल. चल बाय योगिनी. आय विल. ओके बाय. बाय, टेक केअर. बाय बाय. बाय. मी आता एंड करते. रेकॉर्डिंग थांबवायची.